नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मी एमपीएससी कंबाईनचे जे प्रिलिम्सचे पेपर आहेत त्याच्यामध्ये विषयानुसार आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे समजा आता आम्ही इतिहास सुरू केला, इतिहासात 2023 ला जे काही प्रश्न आले त्याचा आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार की तो प्रश्न कुठनं आलाय. त्यानंतर काही वेळेस काही न वाचता सुद्धा तुम्हाला तो प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व उत्तर जे आहेत ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत, परंतु काही वेळेस काय होतं की आपण एखादा प्रश्न न माहीत असताना सुद्धा उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो हे मी तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण सुरुवात करूया कंबाईन 2023 PYQ चं डिटेल देण्यासाठी इतिहास या विषयाचं. सर्वात पहिला प्रश्न आहे बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन कधी आली होती? 1884 मध्ये. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. त्या कामगार संघटनेच्या वेळी त्यांना कोणत्या कोणत्या व्यक्तींचं सहकार्य लाभलं होतं? आता बघा, हा प्युअरली प्रश्न जो आहे तो पाठांतरवर आहे, पण हे जे तुम्हाला नावं दिसत आहे, केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी केळुसकर, रामचंद्र शिंदे किंवा नारायण पवार. आता ही जी नावं आहेत ती आपल्या ट्रॅडिशनल बुक मध्ये नाही आहेत. मग ट्रॅडिशनल बुक म्हणजे मी तुम्हाला यापूर्वी पण मी इतिहासचा एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवला होता. तर माझ्यानुसार इतिहासासाठी सध्या मार्केटमध्ये कोणती दोन पुस्तकं चांगली आहेत तर ते म्हणजे 11वीचा जुना इतिहास आणि समाधान महाजन सरांचं इतिहासचं पुस्तक. आता जर तुम्ही नीट पाहिलं त्या पुस्तकाचा हा प्रश्न नाहीये, मग हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. मग असे प्रश्न तुम्हाला टॅकल कसे करायचे? तर हे प्रश्न एक तर तुम्हाला पाठ पाहिजेत किंवा एक तुमचं काहीतरी लॉजिक लागलं पाहिजे. मग यासाठी तुम्हाला सगळी नावं नीट वाचायला लागतील. त्यात तुम्हाला एक कळेल की जे बोले आहेत त्यांचं कामगार संघटनेमध्ये काही योगदान नाहीये किंवा ते कामगार संघटनेच्या संबंधित नाहीयेत किंवा त्यांचं नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासोबत काही म्हणजे डायरेक्टली आपल्याला थेट संबंध दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही जर हे दोन पर्याय काढले तर तुमच्याकडे दोन पर्याय राहतात आणि त्या दोन पर्यायामधलं तुम्हाला एक निवडायचं आहे. आता हा अत्यंत कठीण प्रश्न म्हटला तरी चालेल, कारण की आपल्याला याची पुस्तकात नावं दिसून येत नाही. म्हणजे 11वीचं जुनं पुस्तक जे आपण बेस मानतो त्या पुस्तकात हे प्रश्न नव्हता किंवा हा प्रश्न नव्हता. पुढे जाऊयात. प्रार्थना समाजाच्या पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सगळ्यात पहिले काय, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन हे सर्व लोकांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. एकदम बरोबर वाक्य आहे आणि कोणत्याही साध्या पुस्तकात तुम्हाला हे वाक्य भेटून जाईल. दुसरं, प्रार्थना समाजा मार्फत सुबोध पत्रिका सुरू करण्यात आली, हे पण बरोबर वाक्य आहे. पुढे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केली, हे वाक्य पण एकदम बरोबर आहे. आणि लास्ट वाक्य बघा, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. ऍक्च्युली प्रार्थना समाजामार्फत कुठलं महाविद्यालय स्थापन केले याची कुठं नोंद आपल्याला दिसून येत नाही. तर त्यांनी शाळा चालू केल्या होत्या आणि शाळा कुठे केल्या होत्या? मुंबईच्या विले पार्ले येथे. तर त्यामुळे हे जर ड पर्याय काढला तर तुम्हाला अ, ब, क हे तीनही पर्याय आणि हे तिन्ही वाक्य जसेच्या तसे पुस्तकात आहेत. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न एक अतिशय सोपा प्रश्नामध्ये आपण टाकत आहोत. बघा, काही वेळेस प्रश्न जर पुस्तकात थेट आले तर तो सोपा म्हणता येईल. जर तुम्हाला तो येत नसेल तर ती तुमची चूक आहे असं म्हणायला लागेल, कारण की बऱ्याच पोरांना सगळी पुस्तकं आता बऱ्यापैकी माहिती झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ते तुमची भूमिका असली पाहिजे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ती स्वतः लक्षात कशी राहील ते बघणं. पुढे, 1857च्या उठावात जर शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणता गव्हर्नर जनरल म्हटला होता? आता हे पण डायरेक्ट वाक्य पुस्तकात नाहीये. अशा प्रश्नाला तुम्ही टॅकल कसं करणार? तर इथं तुमचं प्युअरली लॉजिक लागणार आहे. याच्यासाठी तुम्ही गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयच्या वेळेस तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, त्यांचा कार्यकाळ. तुम्ही बरेच प्रश्न गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयचे प्रश्न कार्यकाळ माहित असल्यावर सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. आता मुद्दा बघा, 1857 चा मुद्दा आहे. डलहौसीचा जो कार्यकाळ आहे
तो 1848 ते 1856च्या दरम्यान आहे. ठीक आहे. माउंट बॅटनचा जो कार्यकाळ आहे तो 1947च्या आसपास आहे. लॉर्ड रिपनचा जो कार्यकाळ आहे तो 1880 ते 1884च्या दरम्यान आहे. आणि लॉर्ड कॅनिंग यांचा जो कार्यकाळ आहे तो 1856च्या पुढे आहे. म्हणजे 1857चा उठाव लॉर्ड कॅनिंगच्याच काळात झाला होता आणि हे वाक्य पण कॅनिंगचंच आहे. परंतु बघा, लॉर्ड डलहौसी जो होता तो उठावाच्या आधी भारताचा गव्हर्नर जनरल होता, त्याच्यामुळे तो या उठावाबद्दल मत प्रकट करेल याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे याला काढून टाकलं. त्यानंतर लॉर्ड माउंट बॅटन जो आहे तो खूप नंतर आलाय. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र होणार होता त्याच्या दरम्यान आलाय तो पण असं काही बोलणार नाही. पुढे लॉर्ड रिपन हा काही साम्राज्यवादी नव्हता आणि हा युद्धाबद्दल शक्यतो चर्चा करायचा नाही. हा भारताच्या साईडने होता असं म्हटलं तरी चालेल, थोडासा उदारमतवादी विचाराचा होता, त्याच्यामुळे तो 1857च्या उठावावर प्रतिक्रिया देईल याची शक्यता कमीच आहे. त्याच्यामुळे 1857च्या उठावाच्या वेळेस जो गव्हर्नर जनरल होता किंवा जो व्हाईसरॉय होता तोच ही प्रतिक्रिया देऊ शकतो. हे लॉजिक वरून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे हा प्युअरली लॉजिक प्रश्न आहे. अशी सगळी जर तुम्ही मतं पाठ करायला गेली तर इतिहासात तुम्हाला भरपूर मतं आहेत, तुम्ही किती लक्षात ठेवणार आणि किती पाठ करणार, त्याच्यामुळे काही प्रश्न हे तुम्हाला लॉजिकनेच जावं लागतं. पुढचा प्रश्न, हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आता बघा, यातलं तुम्हाला जर काही जरी माहिती नसेल तरी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की हेडगेवार, परांजपे, मुंजे किंवा इतर लोक जे टिळकांचे अनुयायी होते ते सर्व हिंदू महासभेचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि ते कधी ना कधी अध्यक्ष असतील, कारण की ते प्रतिष्ठित नाव होती. तिकडे शब्द वाक्य आले बघा, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. त्यांनी स्पेसिफिकली नाही सांगितलंय की कोणत्या अधिवेशनाचे होते, त्यांनी फक्त इतकंच सांगितलंय की अध्यक्ष होते बाबा. तर हो, कधी ना कधी तर ते अध्यक्ष असणार. तुम्ही या लॉजिकनुसार हे वाक्य बरोबर करू शकता. म्हणजे तुम्ही ब बरोबर म्हणताय तर तुम्हाला एक पर्याय कट करता येतो आणि एक पर्याय कट करणं म्हणजे काय, उत्तर बरोबर येण्याचे 33% चान्सेस होणे. मग पुढे दुसरं बघा, एप्रिल 1915, तुम्हाला एवढं बेसिक तर माहितीये की 1915ला हिंदू महासभेची स्थापना झाली, 1925ला RSS ची स्थापना झाली आणि 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर 1915ला हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेच्या स्थापनेची घोषणा केली. हे पण बरोबर वाक्य आहे, तर हे आपण याला बरोबर घेतात. जर अपर्याय पण बरोबर आहे तर अजून एक पर्याय कट होतो. तुम्हाला एक तर वरीलपैकी सर्व बरोबर किंवा अ ब क बरोबर एवढे पर्याय राहतात. म्हणजे तुमचं क कन्फर्म बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, हेडगेवार, परांजपे यांनी नागपूरला 1923ला हिंदू महासभेची शाखा काढली. अजून एक ऍडिशनल माहिती सांगतो, 1924ला यांनी पुण्यात सुद्धा शाखा काढली होती. पण शेवटचं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. कसं, 28, 29, 30 डिसेंबर 1938ला हिंदू महासभेचं भव्य अधिवेशन हे नागपूरला झालं होतं आणि या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते वी.दा. सावरकर. त्यामुळे हा पर्याय कट केला तर डायरेक्ट उत्तर येतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, गेल्या काही वर्षाचे पेपर पाहता असा ट्रेंड दिसून येत आहे की हिंदू महासभा, मुस्लिम लीग यांच्यावर प्रश्न वाढत चाललेले आहेत. हिंदू महासभेच्यावर MPSCने गेल्या 2 वर्षात सलग प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण फक्त काँग्रेसचे अधिवेशन करून शांत बसून चालणार नाही. तुम्हाला इथून पुढे हिंदू महासभेचे सगळे अधिवेशन पण एकदा बघावे लागतील. बघा, याचे रँडमली अधिवेशनाचे अध्यक्ष वगैरे विचारलेले आहेत. तर हे जर तुम्ही थोडस जरी वाचलं तरी हा प्रश्न सुटण्यासारखा होता. पुढे अतिशय सोपा प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळेस कोणते कोणते ब्रिटिश सेनानी होते त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती? तर बघा, पुस्तकात ऍज इट इज सगळी माहिती भेटून जाईल. नील होता, हॅवलॉक होता, ॲट्रम होता, लॉरेन्स बंधू होते, कॅम्पेल होतं, ह्यूम रोज होतं. बऱ्याच जणांनी लखनौच्या बेगम हजरत महालला पकडलं, बऱ्याच जणांनी राणी लक्ष्मीबाईला पकडण्यात मदत केली, बऱ्याच जणांनी दिल्लीच्या बहादूरशाह जफरला पकडण्यात आलं यांच्याकडून. पण विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क, विल्यम डिग्बीचं तुम्ही कधी वाचता, जेव्हा तुम्ही दादाबाई नौरोजींचा अर्थ विषयी जे विचार वाचता तेव्हा त्याच्यामध्ये एक अर्थशास्त्राबद्दल मत विल्यम डिग्बी यांचं सुद्धा आहे. तर विल्यम डिग्बी हे कुठे 1857च्या उठावाच्या वेळेस दिसून येत नाही. हे 2 लोक अर्थतज्ञ आहेत. तुम्हाला फक्त एवढं जरी माहिती असेल की हे दोघं अर्थतज्ञ आहेत तर तुम्ही ड पर्याय काढू शकता. खूप सोपा प्रश्न आहे. याचे 3 पर्याय तुम्हाला ऍज इट इज कोणत्याही पुस्तकात भेटून जातील. त्यामुळे याला अतिशय सोप्या कॅटेगरीत आपण टाकत आहोत आणि अ ब क असे वरील 3 पर्याय बरोबर आहेत. पुढे
जसाच्या तसा 11वीच्या जुन्या इतिहासातनं पुस्तकातनं प्रश्न उचललेला आहे. 1875 मधील शेतकऱ्यांचा जो उठाव झाला तो कोणत्या भागात झालेला आहे? 11वीचं जुनं पाठ्यपुस्तक, त्याच्यामध्ये तुम्हाला याची सगळी नावं भेटून जातील आणि हा प्रश्न जसाच्या तसा तिथनं उचललेला आहे. तर त्या पुस्तकात बरी सगळीच नावं आहेत. इंदापूर आहे, नगर आहे, पारनेर आहे, श्रीगोंदा आहे, सोलापूर आहे, त्यानंतर हवेली आहे, भिमडी आहे, सगळी नावं आहेत आणि फक्त हा जो पर्याय होता त्याची नावं नाहीयेत. त्याच्यामुळे अ ब ड हे उत्तर आहे. तुम्ही जर कधी तुम्हाला वेळ भेटला तर इतिहासचं 11वीचं जुनं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये ऍज इट इज हा प्रश्न आला. बऱ्याच पोरांना हा प्रश्न कठीण वाटला की आपण एवढी नावं कशी लक्षात ठेवायची, पण मुद्दा लक्षात ठेवा, 11वीचं जे जुनं पुस्तक आहे ते एक ऑथेंटिक बुक आहे, महाराष्ट्र सरकारचं बुक आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही इतर कोणतंही पुस्तक वाचण्याच्या आधी तुम्हाला 11वीचं जुनं पुस्तक वाचायला लागेल आणि त्याचा सरसकट प्रश्न येताना दिसत आहे. पुढे, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीत किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता? आता बघा, सेनापती बापट यांच्याबद्दल 11वीच्या जुन्या पुस्तकात माहिती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 3 नावं ऑलरेडी दिलेली आहेत: गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ. इकडे अ ब क हा एक पर्याय आहे, परंतु महाराष्ट्र मैसूरचा जो सीमावाद होता त्याच्यामध्ये स्वतः सेनापती बापट हे उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसल्यावर तिथं महाजन आयोग नेमण्यात आला होता, महाजन आयोग. आता बघा, सेनापती बापटचं आता हे लॉजिक कसं लागणार, तुम्हाला एवढं माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या रिलेटेड कोणतंही आंदोलन असेल तर त्यात सेनापती बापट यांची भूमिका महत्वाची आहे. त्याच्यामुळे आणि महाराष्ट्र मैसूर सीमावाद जो होता तो पण काहीतरी 1950-60च्या दरम्यानच होता. त्यामुळे सेनापती बापट प्रत्येक आंदोलनाला जर ऍक्टिव्ह असतील तर या आंदोलनाला पण ते ऍक्टिव्ह असण्याची शक्यता आहे. असं करून तुम्ही वरीलपैकी सर्व हा पर्याय मारायला पाहिजे. आता इथं बोलणं खूप सोपं आहे, पण या सगळ्या जडतरच्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमचे विचार किती खुले ठेवतात एखादा पेपर मधला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्यावरनं तुम्हाला किती मार्क्स पडतील हे त्यात तुम्हाला दिसून येईल. अतिशय सोपा प्रश्न, 1919 मधील ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा का दिल्या? कुठल्या घटनात्मक सुधारणा होत्या त्या? 1919चा मॉन्टेस्क्यू चेम्फर्ट सुधारणा कायदा. या सुधारणा कायदा जो होता तो आपल्याला का देण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, 1914 ते 18 1914 ते 1918 या दरम्यान वर्ल्ड वॉर 1 सुरू होतं. म्हणजे पहिलं विश्वयुद्ध. आणि त्या विश्वयुद्धामध्ये भारतीयांनी काय ठरवलं किंवा भारतातल्या काही गटाने काय ठरवलं की जेव्हा ब्रिटन हा युद्धात बिझी असेल त्यावेळेस आपण काय करायचं, आपण स्वतंत्र प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा. मग या दरम्यान सगळ्यात जास्त जर कोणी ऍक्टिव्ह असेल तर ते होते क्रांतिकारी. आणि क्रांतिकारी स्वतःच्या चळवळीमधनं भारतात जो असंतोष निर्माण झालाय ब्रिटिशांच्या विरुद्ध त्याचा फायदा घेण्याची त्यांची इच्छा होती. दुसरा मुद्दा काय की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात युती झाली होती. कधी झाली रे? 1916च्या लखनौ अधिवेशनात. दुसरं, मवाळ आणि जहाल यांच्यात युती झाली होती. कधी झाली होती? 1916च्या लखनौ अधिवेशनातच झाली होती. 1907च्या सुरत येथील अधिवेशनात मवाळ आणि जहाल वेगळे झाले होते, परंतु 1916च्या लखनौ अधिवेशनात ते पुन्हा दोघं एकत्र आले. पुढे पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. आता हे सगळे असे सिनारिओ होते जे ऍप्लिकेशन बेस आहेत आणि अशा ऍप्लिकेशन बेस प्रश्नाचं शक्यतो उत्तर 4च मारायला हवं. आता याच्यापैकी तुम्ही लॉजिक हे लावू शकता की 1919 मध्ये सुधारणा करण्यात आल्या, त्याच्यामध्ये हे 3 कारण आहेत, पण क्रांतिकारी लोकांचं कारण नसू शकतं असं नाहीये. ठीक आहे, तुम्ही याच्यात थोडासा नॅरो माइंडने विचार न करता थोडासा ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने विचार करायला पाहिजे की क्रांतिकारी चळवळ झाल्या, त्यातनं ब्रिटिशांविरुद्ध असंतोष वाढलेला आहे भारतीयांमध्ये आणि त्या भारतीयांना शांत करण्यासाठी मग आपल्याला काय देण्यात आलं? 1919ला मॉन्टेस्क्यू चेम्फर्ट सुधारणा कायदा आणण्यात आला. पुढे अत्यंत सोपा प्रश्न, स्वदेशी चळवळीचा श्रीगणेश करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मध्ये दिल्ली दरबारात कोणी हजेरी लावली? आता बघा, झालं काय होतं, 1877 म्हणजे हा जो एक काळ होता 1876 ते 1880, 1876 ते 1880 हा जो काळ होता
हा होता लॉर्ड लिटनचा. लिटन अत्यंत व्हॉइस रॉय म्हटलं तरी चालेल. तो भारताच्या विरोधात होता, साम्राज्यवादी विचाराचा होता. आणि त्याच्याच काळात 1876च्या दरम्यान आपल्याकडे दुष्काळ आला होता आणि त्या दुष्काळाची पर्वा न करता तो लिटन दिल्ली दरबार भरवतो 1877. आणि त्या दिल्ली दरबारमध्ये प्रचंड पैशाची उधळपट्टी करतो. तो जे उधळपट्टी करतोय आणि आपल्या स्वदेशी बाबींचं जे काही नुकसान होत चाललंय त्याची त्यांना जाण करून देण्यासाठी गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे त्या दिल्ली दरबारमध्ये आपला खादीचा पोशाख घालतात आणि स्वदेशीला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतात. मग एवढा साधा प्रश्न होता, खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये कोणी दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न बघा. काँग्रेसची अधिवेशनं भरपूर आहेत, परंतु पहिली 5 अधिवेशन त्याचे अध्यक्ष पाठ करायचे म्हणजे करायचे. पहिली 5 अधिवेशनं, त्याचं स्थळ, त्याचे अध्यक्ष, त्याच्या महत्वाच्या बाबी हे सगळ्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील. मग बघा 5वं अधिवेशन त्याचं मुंबईला झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. आता बघा 1चं जर तुम्ही 3 लावलं तर डायरेक्ट उत्तर येते बघा, म्हणजे दुसरा काही पर्याय नाही. मग 7वं अधिवेशन नागपूरचं त्याचे होते आनंद चार्लू. 11वं अधिवेशन पुण्याचं त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 13वं अधिवेशन होतं अमरावतीचं, त्याचे अध्यक्ष होते शंकरन नारायण. आता बघा हे जे अधिवेशन असतात तर पहिले तुम्हाला 5 पाठ करणं भाग आहे. त्याच्यानंतर मुंबई मधले पाठ करा, महाराष्ट्रातले पाठ करा, मद्रास मधले पाठ करा आणि कलकत्ता मधले पण पाठ करा. आणि इतर जे महत्वाचे जसं पहिली महिला अधिवेशनाची अध्यक्ष कधी झाली, पहिली भारतीय महिला कधी झाली, गांधीजी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, नेहरू कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे सगळे प्रश्न तुम्हाला पाठ करावे लागतील. मग जर तुम्ही एक 2023च्या प्रश्नांचं अनालिसिस केलं तर हा मी सोपा प्रश्न पकडतोय. पण सोपा 3, 4, 5, 6, 7 प्रश्न जे होते 2023ला ते अत्यंत सोप्या कॅटेगरीत होते. आणि 3 प्रश्न तुम्हाला थोडंसं लॉजिक लावून सॉल्व्ह करायचे होते. ओव्हरऑल जर 2023चा आपण पेपर पाहिला तर तो पेपर आपण 10 मधनं किमान 8 मार्क आपण घेऊ शकतो. म्हणजे 7 प्रश्न तर ऍज इट इज बरोबर येणार आणि 3 प्रश्न आपण तुक्के मारणार, त्या 3 पैकी आपला 1 किंवा 2 बरोबर यायची शक्यता आहे, म्हणजे आपण 8 पकडतोय. तसा 2024चा सुद्धा पेपर येऊ शकतो. तर तुम्ही हे PYQ नीट बघत चला. ही सिरीज पुढे कंटिन्यू राहणार आहे. आपण त्याच्यानंतर 2022, 2021 वगैरेचे पेपर घेऊन येत आहोत. तुम्हाला जर हे आवडलं तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.